मित्रांनो, पुढच्या एका महिन्यामध्ये आमदारकीचं इलेक्शन येणार आहे आणि या इलेक्शनच्या चक्करमध्ये सर्वांचं लक्ष एका जागेवर केंद्रित होतं, ते म्हणजे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर। होय मित्रांनो, कारण यंदा 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस 12 ऑक्टोबर 2024 रोजी आलेला आहे आणि सर्वांचं लक्ष एकाच जागेवर केंद्रित आहे। काय खरंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे यावर्षी दीक्षाभूमीला मुख्य कार्यक्रमामध्ये येणार की नाही येणार, आणि येणार तर मग कोणते मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि काय आहे? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचा। मित्रांनो, नमो बुद्धाय, क्रांतिकारी, जय भीम। सर्वप्रथम आपल्या सर्वांना 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिवसच्या कार्यक्रमानिमित्त विविध राजकीय नेत्यांना बोलवण्यात येतं। इनफॅक्ट कधी मुख्यमंत्री तर कधी उपमुख्यमंत्री तर कधी केंद्रीय मंत्री। तसं बघितलं गेलं तर हे संवैधानिक पद आहे आणि संवैधानिक पदाचा सन्मान म्हणून आपण त्यांना बोलवण्यात येत असतं। त्यांचा बॅकग्राऊंड आपण बघत नसतो की तो कोणत्या पक्षाचा आहे वगैरे, बरोबर। मात्र काय झालेलं आहे की काही वर्षांपासून जेव्हा राजकीय नेत्यांना या मुख्य कार्यक्रमामध्ये बोलवण्यात येत असतं, तेव्हा तो कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम न असता तो राजकीय कार्यक्रमामध्ये कन्वर्ट होऊन जातो आणि ही गोष्ट चुकीची आहे असं आंबेडकरी जनतेचा विचार होता आणि त्यांनी याच्यावर दुःख सुद्धा आपलं व्यक्त केलं होतं। आणि काही दिवसांनी म्हणजे काही वर्षांपासून ही गोष्ट चालू होती आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने सर्व जनतेची गोष्ट ऐकली आणि यावर्षी 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्त कोणत्याही राजकीय नेत्यांना दीक्षाभूमी परिसरामध्ये मुख्य समारंभामध्ये ॲज अ गेस्ट म्हणून बोलवण्यात येणार नाही आहे। ही लेटेस्ट अपडेट आपल्या सर्वांपर्यंत मला पोहोचवायची होती, त्याकरिता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण होतं। आणि मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन विलासराव गजघाटे साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य यांनीच ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कोणत्याही राजकीय नेत्यांना ॲज अ गेस्ट म्हणून आपण बोलवणार नाही आहोत। त्याऐवजी भारत देशातील विविध जाग्यांवर असलेले बौद्ध भिक्षू यांना बोलवण्यात येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून मुख्य कार्यक्रम सुद्धा होणार आहे। मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की दीक्षाभूमी परिसरामध्ये यावर्षी कोणत्या दिवशी कोणता कार्यक्रम होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला आताच लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि त्या नोटिफिकेशन बेलवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे दीक्षाभूमी रिलेटेड सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला स्मारक समितीचा हा निर्णय कसा वाटला आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यापर्यंत सर्वांना नमो बुद्धाय, क्रांतिकारी, जय भीम।